दिवाळीच्या सुट्टीत सावित्रीताईची सून अश्विनी गावी आली होती आणि सकाळपासून तिची सासू अश्विनीला निहाळत होती. पण अश्विनीचं लक्ष कामात होतं, त्यामुळे तिचं सासूकडे जास्त लक्ष गेलं नाही की सासूबाई मलाच बघत आहेत. शेवटी न राहून सासूबाईने अश्विनीला विचारले, सुनबाई, तुझ्या गळ्यातील ही चेन कोणी केली आहे? सोन्याची आहे ना? हो आई, सोन्याचीच आहे. मंदारने करून दिली आहे का? नाही आई, माझी आई माझ्या वाढदिवसादिवशी आली होती आणि ती मला पैसे देऊन गेली होती आणि म्हणाली की तुझ्या आवडीचं काहीतरी घे, म्हणून मग मी ही चेन केली आहे. अश्विनीने खरं सगळं सांगितलं. पण सासूबाई काहीच बोलल्या नाहीत आणि तेथून निघून गेल्या. अश्विनीचं मात्र कामात लक्ष होतं, त्यामुळे तिने जास्त विचार केला नाही आणि तिने उत्साहात सांगितलं. पण त्याचा परिणाम असा झाला की सासूबाईला वाटले की सुनबाई मला खोटं बोलत आहे. ही चैन नक्कीच मंदारने केली असेल आणि अश्विनी मला खोटं बोलत आहे. संध्याकाळची वेळ होती. अश्विनीने सगळ्यांसाठी चहा बनवला, पण सासूबाई म्हणाल्या की मला पित्त झाला आहे, मला चहा नको, आणि रागात तेथून निघून गेल्या. अश्विनीला कळालेच नाही की सासूबाई रागाने चहा नको म्हणत आहे. नंतर अश्विनीने सगळा स्वयंपाक केला होता. मग तिने सासूबाईला जेवण्यासाठी बोलावलं आणि म्हणाले की सासूबाई, चला आपण दोघी पण जेवण करून घेऊ. बाबाजी पण आता जेवण करून बाहेर वॉकिंगसाठी गेले आहेत. राजू पण आता जेवण करून झोपी गेला आणि मंदार पण उशिरा येणार आहे. तो म्हणाला आहे की बाहेर जेवण येईल, तुम्ही जेवून घ्या. त्यामुळे जेवणाला आता आपण दोघीच उरले आहोत. चला सासूबाई, मला पण आता खूप भूक लागली आहे. पण सासूबाई तोंड वाकडं करून म्हणते, तुला जेवायला असेल तर जेव, मला भूक नाही. असं कसं सासूबाई, तुम्ही काही सुद्धा खाल्लं पण नाही, तुम्ही चहा सुद्धा पिला नाही, मग तुम्हाला भूक कशी काय नाही? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? खूप काळजी असल्यासारखी वागू नकोस. जा जेवण कर जाऊन, मला भूक नाही. सासूबाई रागाने अश्विनीला म्हणाल्या. मग तिला समजले की सासूबाई माझ्यावर कोणत्या तरी कारणाने रागवले आहेत. आता जरी मी काय बोलायला गेले तर काही फरक पडणार नाही, म्हणून ती मंदार येऊपर्यंत अश्विनी गप्प बसली. सासू जेवली नाही तर अश्विनी कशी जेवेल? ती पण तशीच उपाशी राहिली. अश्विनी आणि मंदार पुण्यामध्ये राहत होते आणि तिथेच एका मोठ्या कंपनीत जॉब करत होता. मंदार याला दिवाळीमुळे सुट्टी होती, म्हणून ते गावी आले होते. गावी त्यांना 2 एकर शेती आणि एक मोठा बंगला होता. तरी पण मंदारला खूप पगार भेटत असल्यामुळे तो पुण्यामध्ये नोकरी करत होता. त्यांच्या आईबाबांना शहरात करमत नाही, त्यामुळे ते गावीच राहतात. मंदार आणि अश्विनी काम असेल तर गावाकडे किंवा सणवाराला येत होते. एकमेकांपासून लांब असल्यामुळे सासू आणि सून यांच्यात जास्त संपर्क होत नव्हता. त्यामुळे सासूबाईला वाटत होते की अश्विनी त्यांच्या मुलाचे पैसे बिनकामाचे उडवत आहे. शहरात राहून अश्विनी मज्जा करत असेल. मंदारला बऱ्यापैकी पगाराची नोकरी होती, पण त्याच्यावर खूप कर्ज होतं. त्यामुळे एवढा पगार असून पण त्यांना हौस मौज करता येत नव्हती. पण सासूबाईला वाटत होतं की हे दोघं त्यांच्या मनाला येईल तसे वागत असतील. पण थोड्या वेळाने मंदार आला. बाहेरून तो जेवून आला नव्हता, म्हणून तो अश्विनीला म्हणाला की पटकन जेवायला वाढ, मला खूप भूक लागली आहे. आणि म्हणाला, घरातील सगळे जेवले का? ह्या प्रश्नावर अश्विनी म्हणाले की मी आणि सासूबाई अजून जेवलो नाही. मंदार म्हणाला की का जेवला नाही तुम्ही अजून? मी सांगितलं होतं की माझी वाट बघत बसू नका. अश्विनी म्हणाली की सासूबाईला कशाचा तरी राग आला आहे, त्यामुळे त्या माझ्या संग नीट बोलत नाहीत आणि मी बनवलेला चहा आणि जेवण दोन्ही पण घेत नाही, कारण विचारायची माझ्यात हिंमत नाही. त्यामुळे मला वाटते की तुम्ही जाऊन आईंना कारण विचारावं. मग मंदार आईपाशी गेला आणि म्हणाला, आई तू जेवण का करत नाही? पण अश्विनीची सासू त्याला सुद्धा काहीच बोलत नाही आणि उठून दुसऱ्या जागी
जाऊन बसते. मग तो म्हणतो, आई काय झालं आहे, कारण सांगशील का? मग ती म्हणाली, आता तुझ्या आयुष्यात माझी काडीची किंमत नाही का तुला? आई अशी का बोलत आहे तू? मग कसं बोलू तुला? एकदा हे वाटलं नाही का आपण बायकोसाठी सोन्याची चैन केली आणि आईसाठी काही सुद्धा केलं नाही? मग मंदार म्हणाला की ती चैन मी केलीच नाही आई. तू खोटं बोलत आहेस मंदार, मला समजतात सगळ्या गोष्टी. खरंच आई मी नाही केली. तिच्या आईने तिला पैसे दिले होते आणि त्या पैशातून केली आहे आणि त्या चैन पण राजूसाठी केली आहे. तो लहान आहे तोपर्यंत ती घालणार आहे, नंतर ती चैन राजूला देणार आहे. एवढं सांगून पण सासूबाईला काही विश्वास बसत नाही. मग मंदार म्हणतो, आई असं काय करू आणि काय सांगू म्हणजे तू या गोष्टीवर विश्वास बसेल? मग ती म्हणते, तू पण माझ्यासाठी उद्याच्या उद्या मला जे आवडेल ते घेण्यासाठी सोनाराच्या दुकानात चल. मंदारकडे दुसरा कोणताच मार्ग नसतो. तो आईला हो म्हणून सांगतो. आई पण खुश होते आणि जाऊन जेवण करते. आई आणि मुलगा दोघे पण जेवण करतात, पण अश्विनीला जेवण करू वाटत नाही. तिचं मनच होत नाही. ती विचार करते की मी खरं सांगून सुद्धा सासूबाईंनी विश्वास का नाही ठेवला? मंदारने पण सांगितलं, त्याच्यावर सुद्धा त्यांनी विश्वास ठेवला नाही. दुसऱ्या दिवशी मंदार आणि अश्विनी तिची सासू सोनाराच्या दुकानात जायला निघाल्या आणि जाताना अश्विनीला पण सासूबाई मुद्दाम म्हणाली, अश्विनी तू पण चल माझ्या संग, मला जास्त सोन्यातलं कळत नाही. तू सोबत असेल ना मग मला समजेल जरा. सासूबाई अशा म्हणत होत्या, पण त्या अश्विनीला का नेत होत्या? कारण की त्यांना त्यांच्या सुनाला दाखवायचं होतं की मुलगा फक्त बायकोसाठी काहीतरी घेऊ शकत नाही, आपल्या आईसाठी सुद्धा कोणती पण गोष्ट घ्यायला आपला मुलगा समर्थ आहे. तिघे पण एकदाचे दुकानात पोहोचतात. आई वेगवेगळ्या प्रकारचे दागिने पाहत असते. त्या दागिन्यात तिला झुमके पसंत पडतात, पण त्या झुमकेची किंमत मंदारच्या बजेटपेक्षा खूप जास्त असते. पण तो म्हणतो की आई माझ्याकडे सध्या एवढे पैसे नाहीत, आपण पुढच्या महिन्यात पगार झाला ना तुझ्यासाठी हे झुमके घेऊ, तोपर्यंत आपण शांत बसू. पण सासूबाई काय म्हणत नाहीत. त्या मंदारला म्हणतात की तुझं दरवेळेचं हेच कारण असतं की तुझ्यापाशी माझ्यासाठी पैसे नाहीत. तुझ्यापाशी पैसे फक्त तुझ्या बायकोसाठी आहेत, आईसाठी नाहीत. असे म्हणून आई रागारागात तेथून घरी निघून जाते. मग थोड्या वेळाने अश्विनी आणि मंदार दोघे पण घरी येतात. पण सासूबाई बेडरूममध्ये जाऊन रुसलेली असते. मंदारला पाहून ती बेडरूमचा दरवाजा लावणारच होती, पण मंदारने आईपुढे त्या झुमकेची डब्बी दाखवली. झुमके पाहून आईचा आनंद गगनात मावत नव्हता. तिला आपल्या मुलाने हे कानातले कशा प्रकारे आणले याचं काही सुद्धा घेणं देणं नव्हतं. ती लगेच झुमके घेऊन कपाटात नेऊन ठेवते. एके दिवशी अश्विनीच्या सासूबाईची मैत्रीण अश्विनीच्या सासूला भेटायला आली असते आणि ती बोलत बोलत म्हणते की माझ्या मुलाने माझ्यासाठी झुमके आणि माझ्या सुनेसाठी सोन्याची चेन केली आहे. असं म्हणून ती झुमके आपल्या मैत्रिणीला दाखवते. मग झुमके पाहून झाल्यावर सासूबाईची मैत्रीण म्हणते की मला तर सुनबाईची चेन पाहायची आहे, तिला सांग मला दाखवायला. पण सासू आतमध्ये किचनमध्ये जाते आणि सुनेला म्हणते की मला माझ्या मैत्रिणीला तुझी सोन्याची चेन दाखवायची आहे, मला प्लीज देते का? अश्विनीला मात्र सासूबाईच्या या बोलण्यावर घामच फुटला आणि ती म्हणाली, सासूबाई मी चेन लॉकरमध्ये ठेवली आहे, नंतर कधीतरी मला वेळ भेटल्यावर नक्की तुम्हाला आणि तुमच्या मैत्रिणीला दाखवेल. सासू विचार करते की नेमकं हिला काय झालं आहे, ती का माझ्यावर नाराज आहे. मग थोड्या वेळाने अश्विनी त्यांच्या मैत्रिणीसाठी चहा घेऊन बाहेर आले आणि सासूबाईची मैत्रीण अश्विनीला विचारू लागले की अश्विनी बाळा दाखव की मला तुझी चेन, मी पण माझ्या सुनेसाठी तुझ्यासारखी चेन बनवीन. आता मात्र अश्विनीचं डोकं चालत नव्हतं, पण अश्विनी म्हणाली की
काकू, मी ना तुम्हाला उद्या निवांत चेन दाखवते. सासूबाईच्या मैत्रिणीला वाटले की अश्विनी मला मुद्दामच चेन दाखवत नाही, म्हणून चहा पिल्यावर ती लगेच निघून जाते. आपली मैत्रीण रागाने जात आहे हे सासूबाईला समजले. पण सासूबाई अश्विनीवर भडकली आणि म्हणाली, खरं खरंच सांग, तुझी सोन्याची चेन कुठे आहे? तू नक्कीच ती चेन तुझ्या माहेरी दिली असेल. पण अश्विनी म्हणते की आई, मी चेन कुठेतरी ठेवली आहे. कुठे ठेवली आहे आठवत नाही. सापडल्यावर नक्कीच तुम्हाला दाखवेल. मग सासूबाई म्हणते की एवढी महागातली चेन तू कुठे पण ठेवणार नाही. तू नक्कीच त्या चेनीचं काहीतरी केलं असेल. मला आताच्या आता ती चेन दाखव. आता मात्र अश्विनीला खूप वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागतात. तोपर्यंत तिथं मंदार येतो आणि तो हे सर्व ऐकतो आणि सासू लगेच त्याचे कान भरायला सुरुवात करते आणि म्हणते की बघ, तुझ्या बायकोने सोन्याची चेन कुठे ठेवली आहे ते तिलाच माहित नाही. मला तर वाटतंय की चेन तिने तिच्या आईला दिली असेल. आता मात्र मंदारला खूप राग येतो आणि तो आईवर ओरडतो की आई, कोणती पण गोष्ट बोलताना आधी विचार करून बोलत जा. मग तिला सांग की मला तिची चेन दाखवायला. अगं, तिच्यापाशी असेल तर ती दाखवील ना. म्हणजे अगं, तुला ते झुमके आवडले होते आणि त्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. पण त्या बजेटमध्ये तुझे कानातले येत नव्हते. मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला की माझ्याकडे सध्या एवढे पैसे नाहीत. तरी सुद्धा तू माझं ऐकलं नाही आणि तू रागात घरी आली. आणि म्हणून अश्विनीने मला सांगितलं की ही माझी चेन मोडा आणि याच्या बदल्यात आईच्या आवडीचे ते झुमके घ्या. आणि म्हणून आई ती चेन मला मोडावी लागली आणि त्या बदल्यात तुझ्यासाठी हे झुमके घेतले आहेत. हे ऐकून सासूबाईला तिच्या बोलण्याचा पश्चाताप होतो. मग त्या तिच्यापाशी येतात आणि तिची माफी मागू लागतात आणि म्हणतात की मला माफ कर सुनबाई, मी नको ते तुला बोलले. तुझ्या मनात माझ्याबद्दल काय स्थान आहे ते मला आज समजले. माझ्या मनात तुझ्याबद्दल जी ईर्ष्या आणि राग होता तो आता नष्ट झाला. तू माझ्या आनंदाचा विचार केला, पण मी तुझ्या आनंदाचा विचार करत नव्हती. मी फक्त स्वतःचाच विचार करत होते. मी एवढं अस्सल सोनं माझ्या घरात असताना मी मात्र पिवळ्या सोन्याच्या मागे पळाले. मी आयुष्यात खूप काही शिकले, परंतु माणसाची पारख करता आली नाही याचं दुःख त्यांना झालं. मी मोठे असून सुद्धा तुला समजू शकले नाही. मला माफ कर अश्विनी, मला माफ कर. पण अश्विनी म्हणाली, आई, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, त्यामुळे तुम्ही माझी माफी मागू नका. मी तुम्हाला केव्हाच माफ केलं आहे. माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच राग नव्हता आणि येणार सुद्धा नाही. तुम्ही मला माझ्या आईच्या जागेवर आहात. सासूने जबरदस्तीने ते झुमके अश्विनीला देऊन टाकले. तेव्हापासून सासू आणि सुना मैत्रिणीसारख्या राहू लागल्या. एकमेकींच्या आवडीने राहू लागला. एकमेकीच्या वस्तू एकमेकींना शेअर करू लागल्या आणि मनसोक्त आयुष्य कसं जगायचं हे शिकू लागल्या. कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.